नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल म्हणजे 20 तारीखला, आज 21 तारीख आहे फेब्रुवारीची. 20 तारीखला रवींद्र नाट्य मंदिरच्या पु ल अकादमी, कला अकादमी जी आहे त्यांच्या त्या एम्पी थिएटर सभागृहामध्ये अवधूत वाघ यांच्या जयस्तुते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्या पुस्तकाची प्रस्तावना मी लिहिलेली आहे आणि त्या प्रकाशनाच्या निमित्ताने माझं एक छोटस भाषण होतं. अधिक काही ज्येष्ठ पत्रकारांचा परिसंवाद सुद्धा ठेवलेला होता. संघासमोरची शताब्दी नंतर RSS समोरची आव्हाने वगैरे. पण या निमित्ताने मला पत्रकारांची भेट होऊ शकली, कारण मी हल्ली वयानुसार घराबाहेर फारसा पडत नाही. अशा एखाद्या समारंभाला वगैरे गेलो, तिथे 4 लोक भेटतात, गप्पा होतात. त्यामुळे पत्रकारी जग असो किंवा राजकारणातल्या घडामोडी असोत किंवा राजकारणात वावरणारे, सार्वजनिक जीवनात वावरणारे लोकांच्या भेटीगाठी होतात. तेवढ्यापुरता संपर्क असतो. बाकी कधीतरी कोणाचा तरी फोन आला तर मी नेत्यांकडे किंवा राजकारणात कुठे लुडबुडायला जात नाही. पण तिथे ज्या गप्पा झाल्या आमच्या, वेगवेगळ्या विषयावर गप्पा झाल्या. जगाच्या पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर, महाराष्ट्राच्या पातळीवर, मुंबईच्या पातळीवर, अलीकडे संपलेल्या निवडणुका, त्याचे निकाल, वेगवेगळे पक्ष काय करतात यामधून, याविषयी ज्या वेगवेगळ्या माध्यमातले जे पत्रकार आहेत त्यांच्या भेटीगाठी झाल्या, त्यांच्याशी गप्पा झाल्या. मला ह्या सगळ्यामध्ये एक गोष्टीची गंमत वाटली की उद्याच्या राजकारणात काय होईल, आणखीन 5 वर्ष, 2 वर्ष, पुढच्या निवडणुका काय होईल, याविषयी जेव्हा पत्रकार गप्पा मारतात किंवा आपसात विचार विमर्श करतात, तेव्हा राजकारणात एक नवा तारा महाराष्ट्राच्या क्षितिजावर उगवलेला आहे. त्याविषयी कुठलीही बातचीत झाली नाही, याचं मला एक प्रकारे नवल वाटलं. तो कार्यक्रम संपून, अवधूत वाघच्या पुस्तकाचा प्रकाशनाचा कार्यक्रम संपून मी घरी आलो. रात्री उशिरा मी बिछाण्यात पडलेला होतो झोपण्यासाठी. निद्रा देवीची आराधना करत होतो आणि अशा वेळेला तुम्हाला माहिती आहे, झोप येईपर्यंत डोक्यात काय काय विचार घोळत असतात. मला एक गोष्ट खटकली की एवढे जवळजवळ डझनभर तरी पत्रकार, मोठे ज्येष्ठ पत्रकार जे परिसंवादात भाग घेत होते, असे भेटले. पण त्या कोणालाही तिथे महाराष्ट्राच्या नव्या आणि पहिल्या महिला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं योगदान काय असेल, भविष्य काळामध्ये ही महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री राजकारणावर, पक्षीय राजकारणावर, त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत असलेल्या राजकारणावर काय प्रभाव टाकेल. कारण त्यांच्या पक्षामध्ये एकापेक्षा एक दिग्गज नेते 30, 40, 40 वर्ष सत्ता किंवा विरोधातलं राजकारण केलेले, संघटनात्मक पातळीवर काम केलेले, वेगवेगळे डावपेच खेळलेले, वेगवेगळ्या डावपेचात प्यादा मोहरा म्हणून काम केलेले लोक आहेत. आणि अशा सगळ्यांच्या प्रमुख नेत्या म्हणून अचानक एक महिला जबाबदारी उचलते, पक्षाची प्रमुख, राज्याची उपमुख्यमंत्री, पुण्यासारख्या एका मोठ्या विस्तारणाऱ्या जिल्ह्याची पालकमंत्री. अशा किती जबाबदाऱ्या अचानक एका महिलेवर येऊन पडल्यात, जिच्या पतीच्या मृत्यूला अजूनही 1 महिना पूर्ण झाला नाही. मी 21 फेब्रुवारीला बोलतोय, एक आठवड्यानंतर 28 फेब्रुवारी होईल. म्हणजे ज्या दिवशी अजितदादांचा अपघात झाला त्याला अजून महिना पूर्ण झालेला नाही. कसे बसे 3 आठवडे होत आहेत आणि इतक्यामध्ये एका गृहिणीचा, एका महिलेचा अचानकपणे घरच्या किचन मधून उठून थेट राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर आलेल्या जबाबदाऱ्या ही महिला पेलते. तर तिचं भवितव्य काय, तिच्या संदर्भात महाराष्ट्राच्या राजकारणाचं भवितव्य काय, हा चर्चेचा विषय सुद्धा पत्रकारांमध्ये नसावा. हा, 1-2 कोणतरी बोलले की त्यांना हलक्यात घेऊ नका, मी पण बोललो होतो वगैरे. पण माझी अपेक्षा होती कमीत कमी हा एक क्षितिजावर उगवलेला नवा तारा आहे.
हा काय काय करू शकतो. आजपर्यंत जे मुरब्बी राजकारणी आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातत्याने डावपेच खेळत असतात, त्यांच्या समोर या एका गृहिणीचा महिलेचा किती निभाव लागेल. हा राजकारणाचा विषय नाहीये मित्रांनो. शरद पवार राज्यसभा लढणार का, त्यांना कोण पाठिंबा देईल का, काही काही चर्चा चालल्या होत्या. किंवा रोहित पवार ज्या वावड्या उडवत सुटलेले आहेत, ते पतंग काढल्यानंतर आपल्याला पकडायला धावणारी पोरं असतात तसे सगळे धावतायत. पण या सगळ्या राजकारणामध्ये सुनेत्रा वहिनी हा क्षितिजावर उगवलेला नवा तारा कुठल्या दिशेने जाईल याचा अंदाज सुद्धा कोणाला नाहीये. आणि म्हणून ह्या विषयाचं शीर्षक बघितलं तर अनेकांना, ते आमच्या लहानपणीची शाळकरी कविता आहे, लहान माझी बाहुली मोठी तिची सावली, नकटे नाक उडविते घारे डोळे फिरविते वगैरे असे अजूनही लक्षात आहे. तशी कोणाच्याही राजकीय नजरेत नसलेली ही महिला गेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने 2 वर्षापूर्वी अचानक राजकीय क्षितिजावर उगवली. सासरे शरद पवार देशातला एक दिग्गज राजकीय नेता, त्या सासऱ्याची लाडकी कन्या जी 2 वेळेला 3 वेळेला त्याच बारामतीतून लोकसभेवर निवडून गेलेली आहे, तिच्या समोर पतीच्या आग्रहामुळे सुनेत्रा वहिनी ह्या उमेदवार झाल्या. पण तिथून आजपर्यंत जवळजवळ 2 वर्ष होत आली. सुनेत्रा वहिनी कुठल्याही वादात अडकल्या, फसल्या, गडबडल्या असं आपल्याला दिसलेलं नाही. अननुभवी आहे, कारण आपल्याला नजरेत भरेल असं त्यांनी आतापर्यंत काय केलेलं आपण बघितलेलं नाही. पण म्हणून त्यांना इतकं नगण्य समजायचं की एक राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलेली महिला ही दखल घेण्यासारखी सुद्धा नाही. पत्रकारांच्या चर्चेमध्ये तिला दखल घेण्या इतकंही स्थान नसावं. आणि म्हणून मला ती कविता आठवली, लहान माझी बाहुली. पोरांच्या खेळामध्ये, लहान मुलांच्या खेळामध्ये एखादं खेळणं असतं, पोरं खेळतात रमतात तेवढा वेळ बाजूला, नंतर पडतं, पोरं झोपतात जेवतात मैदानात खेळायला जातात, ते भावलं बाजूला पडतं. तर बातम्यांची उडवाउडव करताना दखल घ्यावी, अन्यथा कोपऱ्यात पडून राहू देत. इतकंच सुनेत्रा वहिनी यांचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं स्थान आहे का, हे मला रात्री बेडवर पडल्या पडल्यासारखं डोक्यात होत होतं की का कोणाला याच्यावर बोलावं असं वाटलं नाही. मी 1-2दा विषय काढायचा प्रयत्न केला, पण कोणालाही त्यात रस नव्हता. मला गंमत याची वाटली की एका बाजूला शरद पवार यांची मुदत आता एप्रिल महिन्यात संपते आहे राज्यसभेची, तर शरद पवार परत एकदा तिसऱ्यांदा राज्यसभेत जाणार का, की निवडणुकीतून माघार घेऊन सक्रिय राजकारणातून पवार कायमचे निवृत्त होणार, याच्यावर पतंग उडवले जात होते. पण पवारांच्या या सगळ्या राज्यसभेच्या निवडणूक लढवणं न लढवणं त्याविषयीचं मौन, त्याविषयीचं रहस्य, या संदर्भात सुद्धा कोणाला सुनेत्रा वहिनी काय करतील यावर चर्चा करायची वाटू नये. कारण शरद पवारांकडे अवघे 10 आमदार आहेत, त्या बळावर ते राज्यसभेत जाऊ शकणार नाहीत. काँग्रेस आणि उद्धव गट यांच्या पाठिंब्याशिवाय महाविकास आघाडी सुद्धा पवारांना पाठवू शकणार नाहीये. पण दुसरीकडे एक चर्चा अशी होती की सुनेत्रा वहिनी राज्यसभा सदस्यत्व 2 वर्षाचं शिल्लक आहे, ते त्यांनी सोडलं तर जी जागा रिकामी होते त्यावर शरद पवारांना पाठवलं जाऊ शकतं. किंवा अजितदादा गटाकडे जी 40 आमदारांचं संख्याबळ आहे त्यातून एक राष्ट्रवादीचा माणूस अजितदादा गटाचा हा राज्यसभेत जाऊ शकतो, ती जागा सुद्धा शरद पवारांना घरातला परिवारातला म्हणून सोडली जाईल, हे बोललं जात होतं. पण याविषयीचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार आजच्या तारखेला तरी सुनेत्रा वहिनींकडे, विधानसभेतल्या आमदारांचा गटनेता म्हणून त्या राज्याच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झालेले आहेत.
आणि त्यामुळे सुनेत्रा वहिनींना वगळून शरद पवारांना अजितदादांच्या गटाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत पाठवण्याची चर्चा होते. हा खरंच मला विनोद वाटतो मित्रांनो, विनोद वाटतो. त्या जागी पार्थ पवारला पाठवणार की सुनेत्रा वहिनींच्या 2 वर्षाच्या मुदतीच्या जागेसाठी पाठवणार, याची सगळी चर्चा होताना एक गोष्ट खात्रीलायक आहे की 40 आमदारांच्या बळावर अजितदादा गटाचा एक खासदार राज्यसभेमध्ये हक्काने जाऊ शकतो, त्यात कोणही आडवा येऊ शकत नाही. आणि दुसरी जागा जी उपमुख्यमंत्री झाल्यामुळे सुनेत्रा वहिनींना रिकामी करायची आहे, त्या जागी परत पक्षाची जागा असल्यामुळे महायुतीत कोणी आडकाठी करणार नाही आणि त्यामुळे ती जागा सुद्धा जेव्हा केव्हा पोटनिवडणूक होईल तेव्हा राष्ट्रवादी अजितदादा गटाकडेच राहील. पण या दोनही जागांविषयी निर्णय घेण्याचा या क्षणी तरी 90% 95% अधिकार ज्या व्यक्तीकडे आहे, त्या व्यक्तीचं नाव उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार असं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची एक हक्काची जागा नवी किंवा 2 वर्षाची मुदत असलेली दुसरी, या दोन्ही बाबतीत शरद पवारांचं नाव घेऊन त्यावर चर्चा करताना सुनेत्रा वहिनींकडे डोळे झाक करून कसं केलं जातं मला कळत. आणि म्हणून मला ती बालपणीची शाळकरी वयातली कविता आठवली, लहान होती बाहुली मोठी तिची सावली. शरद पवारांच्या लेखी ही एक लहान माऊली आहे. पवार परिवार, पवाराचा अखंड परिवार, 60-70 लोक, लग्न झालेली दुसरी तिसरी पिढी, त्यांची मुलं वगैरे 60-70 लोकांचा जो काय परिवार आहे, त्यामध्ये अजितदादाची पत्नी या पलीकडे सुनेत्रा वहिनींचं बारामतीच्या पवार परिवारामध्ये स्थान काय? काहीच नाही. आणि म्हणून आपोआपच राजकारणात पण ते स्थान काही नाही हे गृहीत धरलं गेलं. पण आज गेल्या 21-22 दिवसामध्ये परिस्थिती आमूलाग्र बदललेली आहे. ती कोपऱ्यात पडलेली लहान बाहुली होती, तिची सावली आता अख्ख्या महाराष्ट्राच्या आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकारणावर त्या लहान बाहुलीची मोठी सावली पडलेली आहे. अजितदादांच्या मृत्यूच्या 4थ्या दिवशी त्यांची गटनेता म्हणून निवड करून उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा शपथविधी उरकण्यात आलेला आहे. विधिमंडळात पक्षाचे आमदार किंवा पक्षाचे मंत्री आणि पक्षाचं महायुतीतलं स्थान आणि राजकारण याविषयीचे सगळे निर्णय घेण्याचे निर्णायक अधिकार त्या एक महिलेकडे आलेले आहे. ती लहान बाहुली राहिलेली नाहीये, कारण तिची सावली एवढी मोठी झाली आहे की ती राष्ट्रवादीच्या पुण्याच्या पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर पडून पलीकडे महायुतीच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर सुद्धा पडते आहे. आणि कदाचित त्यामुळे असेल की आपण जिला बारामतीची पवार नाही, बाहेरून बारामतीत आलेले पवार असा जो हिणवणारा उल्लेख शरद पवारांनी केला होता, त्याचा आज पवारांना पश्चाताप होत असेल. कदाचित हे सगळं त्रांगडं, यातलं तरकट समजून घेण्यासाठी शरद पवारांना त्या एकता कपूरची सगळ्यात पहिली गाजलेली मालिका बघावी लागेल, सास भी कभी बहू थी. सास भी कभी बहू थी म्हणजे काय? जी कोणी सासू होते ती सुद्धा लग्नात दुसऱ्या कुठच्या तरी घरातून तुमच्या परिवारात आलेली असते. लग्न झाल्यामुळे तुमचा परिवाराचा हिस्सा होते आणि एक दिवस ती घराची मालकीण आणि म्होरकीण होऊन बसते आणि सासू होते. सास भी कभी बहू थी. त्या सासरे बुवांना आतापर्यंत परिवारातला सगळ्यात मोठा मी म्हणून निर्णय काय ते मी घेतो आणि माझा निर्णय अंतिम असतो असं सांगणाऱ्या पवारांना पहिल्यांदा लक्षात येते की ही जी डोक्यावर पदर घेऊन याच्या त्याच्या पाया पडणारी बहू होती, जिला जग सुनेत्रा पवार म्हणून ओळखतात, ती आता सास झालेली आहे, सासू झालेली आहे. बोलत नसेल फारस,
पण कृतीतून ज्या प्रकारे सुनेत्रा वहिनींनी गेले 3 आठवडे वाटचाल करून दाखवलीये ती बघितल्यानंतर मी एक धाडसी विधान करतोय. शरद पवारांच्या प्रदीर्घ राजकीय 6 दशकांच्या राजकारणामध्ये सुनेत्रा वहिनी या दुसऱ्या सोनिया गांधी बनून आलेल्या आहेत. कोण आहे सोनिया गांधी? सोनिया गांधींना काँग्रेस पक्षात आणणारे, परिवाराच्या जंजाळातून बाहेर काढून काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिकार पदावर आणून बसवणारे जे 3-4 काँग्रेस नेते होते त्यामध्ये शरद पवारांचा समावेश होतो. गुलाम नबी आझाद असतील, अहमद पटेल होते, तारिक अनवर होते, अजय काय ते ND तिवारी वगैरे होते. ही फारशी बोलत नाही, आपण सारखं राजकारण खेळवू शकतो असं वाटलं होतं. असं वाटलं होतं अगदी खुद्द पवारांना. हे जे बाकीचे काँग्रेस नेते होते सोनिया गांधींना राजकारणात आणून काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च पदी बसवणारे, त्यांना वाटलं होतं की आपण या बाईला खेळवू शकतो, या महिलेला खेळवू शकतो, हिला राजकारणातलं काय कळतंय. आणि त्यामध्ये सगळ्यात बिलंदर चाणक्याचा ढोपर पणजोबा कोण होते तर शरद पवार. पण त्याच शरद पवारांना एका विशिष्ट परिस्थितीमध्ये बंडाला प्रवृत्त करून सोनिया गांधींनी अक्षरशः धक्के मारून पक्षातून बाहेर काढायची परिस्थिती निर्माण केली. धक्के मारून बाहेर पडायच्या ऐवजी आपणच बाहेर पडावं म्हणून शरद पवारांना काढता पाय घ्यावा लागला. आणि काढता पाय घेण्यासाठी आपण बंडाचा झेंडा खांद्यावर घेतलाय असं नाटक रंगवावं लागलं होतं. सोनिया गांधींनी धक्का पण दिला नाही. तारिक अनवर, पूर्ण संगमा आणि शरद पवार यांनी विदेशीपणाचा शिक्का मारल्यानंतर सोनिया गांधींनी आपणच अध्यक्षपदाचा त्याग केला आणि सगळे लोक माहोल उठल्यासारखे पवारांच्या मागे लागले आणि पवारांना धक्के मारून काँग्रेसमधून हाकून लावण्यात आलं. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला आणि त्याच घराण्यात अबोल बहु सुनबाई म्हणजे सुनेत्रा पवार आहेत. आणि आज त्या सुनेत्रा पवार इतक्या अलगद जाऊन उपमुख्यमंत्रीपदी बसलेल्या आहेत की मोठे मोठे निर्णय त्यांच्या हाती आलेत. उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे, अजित गटाच्या 40 आमदारांवर त्यांची हुकूमत आहे. राज्यसभेसाठी 2 वर्षाची एक आणि 6 वर्षाची एक अशा 2 राज्यसभेच्या जागा, त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार, निर्विवाद अधिकार त्या बहुकडे सुनेत्रा वहिनींकडे आहे. आणि त्यातल्या एका जागेसाठी सासरे बुवा अगतिक झालेले आहेत. बाकी कोण किती चर्चा करतो, संजय राऊत काय म्हणतात, काँग्रेस काय म्हणतं, सकपाळ काय म्हणतात, त्याला काही अर्थ नाही. ज्या खात्यात पैसे नाहीत त्या खात्याचे चेक किती फाडले तरी उपयोग नसतो. पण ज्या खात्यात पैसे आहेत त्या खात्याचे पे स्लिप सुद्धा मूल्यवान असते. आणि म्हणून सुनेत्रा वहिनी यांच्या हाती आज 2 राज्यसभेच्या जागा आहेत आणि एक जागा तरी मिळेल का याची चिंता शरद पवारांनी व्यक्त केली नसली तरी त्यांचे समर्थक, चमचे, स्तुती पाठक रडकुंडीला आलेत. साहेब जाणार की नाही, साहेब जाणार की नाही. सवाल सुनेत्रा वहिनी देणार की नाही आहे. सहजगत्या कोण देऊ शकेल तर सुनेत्रा वहिनी देऊ शकतात. कभी बहू थी आज सास आहे. सासरे बुवांची सासू झाल्यासारखं जे काय त्रांगड महाराष्ट्राच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणामध्ये निर्माण झालंय त्याचं मुख्य पात्र जे आहे ते सुनेत्रा वहिनी आहेत. बोलत नाहीत,
बोलत नाहीत. पण बोलल्या तर काय बोलतील याचा दरारा न बोलण्यातून येत असतो. हे समजलेली अत्यंत मुनब्बी राजकारणी विदुषी म्हणून मी त्यांच्याकडे बघतोय. आणि म्हणून मी ते शीर्षक दिलंय, लहान होती बाहुली मोठी झाली सावली. कदाचित शरद पवारांना सुद्धा हे बालपणीचं बालगीत आठवत असेल. बघू काय होतं. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.